हा ईद मिलनचा कार्यक्रम पण आहे आणि या कार्यक्रमासाठी अनेक जणांचे मेहनत आणि अनेक जणांचा परिश्रम आहे लागलेले। आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे ते आमचे रहीम सेठ आहेत आणि रहीम सेठ यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, त्यांचं योगदान खूप मोठं आहे। आणि त्याच्यानंतर या संयोजनामध्ये आमचे रहमतजी आहेत, रहमत अली विभागीय संघटक आहेत आमचे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे, ते सातत्याने पुढाकार घेत असतात। विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। यहाँ तो दिमाग से नफरत मिटाई जाती है, यहाँ तो प्रेम की गंगा बहाई जाती है। एक म्हणजे हे जग पाहण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता ते खरंच मोठे कौतुकास्पद आहे। यसरू आनंद व्हावा, बंदिस्त पाखरांना आबाळ पंख यावे, प्रत्येक पारध्याचा घायाळ संत व्हावा। बेटा एक तरफ जाकर कुछ खा लो पी लो तो बच्चा नहीं खाएगा, उसके दिल में ख्याल होता है कि मुझे कोई ना देखे तो क्या हुआ, मेरा अल्लाह मुझको देखता है, मेरा मालिक मुझको देखता है। यही चीज अगर इंसान हर जगह समझ ले तो करप्शन का प्रॉब्लम सॉल्व, बुराइयां खत्म, जो लोग जराइम करते हैं सारी चीजें खत्म हो जाए। ये संदेश दिया जाता है कि इंसान को कि हर कदम कदम पर उसको बात का ख्याल रखना है कि मेरा ईश्वर मुझको देखता है। अपनी धरती को, अपनी मिट्टी को हम बुजुर्गों की शान कहते हैं। अपनी धरती को, अपनी मिट्टी को हम बुजुर्गों की शान कहते हैं, और जिसमें खिलते हैं हर तरह के फूल, उसको हिंदुस्तान इतका चांगला कार्यक्रम हा घेत आहात। आणि अजून एक गोष्ट की प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो, म्हणजे गणपती असेल, महिला दिन असेल किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर पत्रकार संघाच्या वतीने साजरे होते। म्हणजे सोशल कार्यक्रमाच्या मला या ठिकाणी हे सांगायचंय की आम्ही जसं संस्थेच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला घ्यावेच लागतात, तसं पत्रकारांना असं काही नसतं की हे कार्यक्रम घेतलेच पाहिजे, कारण त्यांना बातम्या शय में नजर आती है बरकत, रमजान में बरसती है अल्लाह की रहमत। रमजान की हर शय में नजर आती है बरकत, रमजान में बरसती है अल्लाह की रहमत। रमजान के महीने की हर बात निराली है, रमजान की इबादत इस वास्ते तो आली है। रमजान के महीने की हर बात निराली है, रमजान की इबादत इस वास्ते तो आली है। तो नूर सा रोशन है हफ्फाज के सीने में, रमजान कुरान में उतरा है रमजान के महीने में। सर आणि खरोखरच एखादा गरीब मनुष्य, एखादा मजलूम असेल, त्याला जर अन्न मिळत नसेल तर तो कशा अवस्थेमध्ये ती सहन करत असेल, त्याच्या वेदना, त्याच्या भावना, त्याच्या संवेदना ह्या आपल्याला जाणाव्या खरा, त्याकरता हा उपवास असतो। गोष्ट बुलढाणा जिल्ह्यातच होऊ शकते की सर्व धर्मीय, सर्व पक्षीय शिवजयंती इथे साजरी होते, आंबेडकर जयंती साजरी होते। ज्या मंचावर आम्ही गणेश चतुर्थीसाठी येतो, संक्रांतीसाठी येतो, तिथेच आम्ही ईद मिलनसाठीही येतो। ही गोष्ट फक्त बुलढाण्यातच होऊ शकते, म्हणून खरंच अभिमान वाटतो की ह्या जिल्ह्याची मी सून आहे। आणि त्याचमुळे कदाचित बुलढाणा जिल्ह्याच्या मातीत जन्मलेला गझलकार गोपाल मापारी दादा म्हणतात, धर्माचा सूर्य बुडावा एखाद्या संध्याकाळी, धर्माचा सूर्य बुडावा एखाद्या संध्याकाळी, एकाच तिथीला यावी ईद आणि दिवाळी। हुआ बादल,
कहते